अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझे ग्रॅज्युएशन होऊन आज 1 वर्ष झालं, तरीही मी अजून बेरोजगार होते. आमच्या तालुक्यात मी सर्वात जास्त गुणांनी 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले. पण कसे असते ना, आजकाल बुद्धी आणि गुण यापेक्षा ओळख आणि पैशाने कामे पटापट होतात. या वर्षभरात खूप साऱ्या कंपन्या, ऑफिसेस, प्लेसमेंट ऑफिसेस, आमदार, खासदार ह्यांची घरं गाठली, पण कुठेच जॉबचे काही होत नव्हते. माझ्या घरची परिस्थितीही तेवढी चांगली नव्हती. बाबा तर 3 वर्षांपूर्वीच गेले. घरी आई आणि 2 लहान बहिणी. आई लोकांची घरकामं करून घर खर्च चालवते. बहिणी अजूनही शिकतात आणि मी 1 वर्ष झाले तरी अशीच बेरोजगार आहे. स्वतःचा खूप राग येतोय. असे आयुष्य नसलेले बरे. माझ्या मनाचा बांध तर तेव्हाच सुटला जेव्हा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन ऑफर लेटर हातात येऊन काही दिवसात कंपनीकडून कॉल आला आणि सांगितले ती जागा तुम्हाला मिळू शकत नाही. आमच्या मॅनेजरच्या बहिणीच्या मुलाला तिथे रुजू करून घेतले. खरंच एवढी कमनशिबी असेल मी असे वाटले नव्हते. म्हणून आज मनाशी निर्धार केला, बस संपवावं हे सर्व, जीव द्यावा. रागारागात डोंगराचे पायथे मी चढू लागले. उंच डोंगरावरून दरीत उडी मारण्याचा मी निर्धार केला होता. खाली डोकावून पाहिले तर दरी खूप खोल होती. इथून उडी मारली तर माझी हाडे पण कोणाला मिळणार नव्हती. भीती तर वाटत होती, पण आयुष्याचा कंटाळा आला होता. त्या उंच टोकावरून उडी मारणार इतक्यात एका आजोबांनी मागे खेचले. अरे पोरी, खुळी झालीस का तू? एवढ्या लवकर आयुष्याला कंटाळलीस? अगं, हे वय बी नाही तुझं मारण्याचं. नको करूस लेकी असं काही. काय करू मी जगून तरी आजोबा? हे जग मला जगूही नीट देत नाहीये. मी माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी मोठ्या धीराने मला उत्तर दिलं, पोरी, आयुष्य हे एवढं सोपं वाटलं का तुला? ह्यात अनेक गोष्टी चढ उतार येत असतात. कधी यश तर कधी अपयश झोळीत पडणारच. आयुष्याचा जेवढा तो अनुभव घेशील तेवढी तुझी प्रगती होईल. आणि तुझ्या आईचा विचार तरी करायचास ग. त्या तुझ्या 2 लहान बहिणींनी कुणाकडं बघून आयुष्य काढायचं? तू हे जग सोडून गेलीस तर तुझ्या घरचे पोरके होतील. त्यांना घरातील कर्ता पुरुष तुझ्या रूपात हवा आहे. अशी भित्री आयुष्याला कंटाळलेली मुलगी नको आहे. काही लोक अपंग आहेत. कुणाला हात, कान, पाय, डोळे नाहीत, तरी ते सुद्धा मेहनत करून आयुष्य जगत आहेत. तुझ्यासारखे पळपुटे नाहीत ते. त्या आजोबांचे बोलणे मला टोचत होते, पण खरंच पटत सुद्धा होते. मी माझा जीव देण्याचा निर्णय फक्त माझ्या बाजूने घेतला होता. मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचे काय होणार हा विचारसुद्धा केला नव्हता. एवढी कशी मी स्वार्थी झाले? स्वतःसाठी? आजोबांचे मी मनापासून आभार मानले. बाबा, तुम्हाला आजवर मी कधीच पाहिले नाही. कोण आहात तुम्ही? अगं मुली, मी मागच्या आळीचा जनार्दन आहे ना, त्याचा आजोबा. तू ओळखते त्याला? तुझ्याच शाळेत होता ना? हो हो, बरोबर, आले ध्यानात. धन्यवाद बाबा. चला, मी जाते घरी आता. नक्की तुम्हाला कधीतरी भेटायला येईन. त्या दिवसापासून मी निर्णय घेतला, आता नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करेन. खूप विचार केल्यानंतर मी कर्ज काढून 2 म्हशी विकत घेतल्या. थोडा वेळ गेला, पण काही दिवसांनी माझे दिवस बदलले. माझा दुग्ध व्यवसाय खूप जोमात चालू झाला. 2 म्हशींनंतर आता माझ्याकडे 16 म्हशी आहेत. तालुक्यातील दुकानात माझ्याकडचे दूध जाते. सर्व खर्च निघून 1 लाख मी महिना कमावते. माझा वडिलोपार्जित व्यवसाय मी स्वीकारून स्वतःचं आयुष्य घडवलं. यात मला माझ्या कुटुंबाची मदतसुद्धा मिळाली. ह्या सर्व व्यवसायात मी त्या बाबांना मात्र विसरूनच गेले. बाजारात जाऊन त्यांना छान सदरा घेतला, पेढे घेतले आणि त्यांचे घर गाठले. जनार्दन, आहेस का रे बाबा घरात? अगं सुशीला, तू आज इकडे कशी वाट चुकलीस? कसा चाललाय व्यवसाय? अरे, तुझ्या आजोबांना भेटायला आले आहे. आज त्यांच्यामुळे मी जिवंत आहे आणि या व्यवसायात एवढी पुढे आली आहे. मागच्या वर्षी मी आत्महत्या करायला त्या टेकडीवर गेली होती, पण तुझ्या आजोबांनी मला समजावून माघारी धाडले. आज त्यांच्याचमुळे मी यशस्वी शेतकरी आहे. अगं सुशीला, काय म्हणतेस? असं कसं शक्य आहे ग?
तू नीट पाहिलेस का? तुझी समजण्यात काहीतरी चुकी झाली बरं. माझे आजोबा तर 5 वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले आहेत. अरे जनार्दन, असे कसे शक्य आहे? त्यांनीच तर तुझे नाव मला सांगितले. तुला ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण मला वाटतं सुशीला तुला स्वामींनी वाचवलं असणार. त्या टेकडीच्या पायथ्याशी स्वामींचे छोटे मंदिर आहे. स्वामींची लीला अगाध आहे. त्यांनीच तुझा जीव वाचवला आणि तुला तुझ्या पायावर उभे केले. हे ऐकून मला खरंच त्या क्षणाची जाणीव परत एकदा झाली. ते तेजस्वी रूप, तेच ते डोळे, चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचं तेज. खरंच स्वामी तुम्ही होतात ते. सर्व आठवून माझ्या अंगावर शहारे येत होते. मनातून एकच आवाज येत होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामींना जे मनापासून मानतात त्यांना त्यांचा प्रत्यय कधी ना कधी आलाच असेल. तुम्हालाही आला आहे का असा अनुभव? आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच कथांसाठी आपले पाटीलजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.